झालेला आहे असे आम्हाला वाटते। आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स घेऊया। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरची पोलीस कोठडी आज संपते, त्यामुळे त्याला आज न्यायालयात हजर केलं जाईल। 3 दिवसांच्या चौकशीत कोणती माहिती हाती लागली हे पोलीस न्यायालयात सांगणार आहे। त्यामुळे या प्रकरणात आणखी काय नवीन माहिती समोर येते, पोलीस कोठडीत आणखी किती वाढ होते, कोर्ट काय मत मांडतं याकडे लक्ष असेल। दरम्यान या प्रकरणाचा तपास पारदर्शकपणे होईल असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्यात। तसंच डॉक्टर महिलेनं ज्या दिवशी आत्महत्या केली त्या दिवशी तिचं प्रशांत बनकरशी बोलणं झालं, वाद झाला असंही त्यांनी सांगितलंय। ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी लक्ष्मीपूजनचा दिवस होता आणि त्या अनुषंगाने प्रशांत बनकर यांच्या घरी डॉक्टर ह्या दिवाळी साजरी करण्यासाठी लक्ष्मीपूजन करण्यासाठी होत्या। फोटो काढण्यावरून फोटो नीट आले नाही यावरून त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्यांच्यामधलं जे कम्युनिकेशन आहे ते रात्रभर त्यांनी प्रशांत बनकरला मेसेज केलेले आहेत। प्रशांत बनकर याचा मोबाईल बंद होता आणि त्या अनुषंगाने हा वाद झालेला आहे आणि मी आत्महत्या करेन अशा स्वरूपात सुद्धा त्यांनी प्रशांत बनकरला फोटो पाठवून वगैरे रिप्लाय केलेला आहे। त्यावेळेस प्रशांत बनकर की यापूर्वी आपण खूप वेळा धमकी देण्याचा प्रयत्न मॅडम केलेला आहे, अशा पद्धतीचं त्या दोघांमधला डायलॉग आहे। सुसाईड नोटमध्ये दिलंय की 4 वेळा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, तर त्यामध्ये लोकेशन त्यांचं एकत्रित कुठं आहे का, त्या लोकेशन डिटेक्ट केलं जाईल। CDR मधूनही आणि फॉरेन्सिक लॅबच्या अहवालामधून CDR ह्या तिघांचेच काढलेले आहेत। अजून कुणाचं त्याच्यामध्ये कॉल निघतात का हे पाहणं पण महत्त्वाचं आहे, ते सुद्धा बाकीच्या CDR रिपोर्टमध्ये आपल्याकडे येईल। त्याच्यामुळे या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत। सुरुवातीपासून आपण पाहताय 2 दिवसामध्ये दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे। हा जो तपास आहे तो पारदर्शकपणानेच होईल। राज्य महिला आयोगाचं या तपासाकडे लक्ष आहे, आम्ही दररोज त्याचे अपडेट घेतो। त्याच्यामुळे हा तपास होत असताना ज्या काही सूचना आम्हाला करायच्या त्या पोलीस विभागाला आम्ही केलेल्या आहेत। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडू आक्रमक झालेत। अमरावती जिल्ह्यातील बेलोरा इथून निघालेला ट्रॅक्टर मोर्चा आज दुपारच्या सुमारास नागपूरमध्ये दाखल होणार आहे। दरम्यान नागपूरला रवाना होण्याआधी बच्चू कडू यांची सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद होईल। वर्धा जिल्ह्यातील सुकळी या ठिकाणी बच्चू कडू पत्रकार परिषद घेऊन पुढची आंदोलनाची भूमिका जाहीर करतील। आज नागपूरमध्ये भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढला जाणार आहे। लेखी आश्वासन घेतल्याशिवाय मागे हटणार नाही अशी ठाम भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे। बच्चू कडूंच्या या महाएल्गार मोर्चाला हजारो शेतकऱ्यांनी पाठिंबा दिलाय। प्रणय निर्माण आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। प्रणय, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून बच्चू कडू आक्रमक झालेत, थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत, काय अपडेट्स आहेत? नक्की प्रज्ञा, थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे, परंतु त्यापूर्वी जे शेतकरी आणि प्रहारचे कार्यकर्ते दिव्यांग बांधव या ट्रॅक्टर मोर्चामध्ये महाएल्गारमध्ये सहभागी झाले त्यांना मार्गदर्शन सुद्धा बच्चू कडू करणार आहे। थोड्याच वेळात बच्चू कडू या ठिकाणी दाखल होणार आहे, परंतु आपण या दृश्यामध्ये जर पाहिलं तर मोठ्या संख्येने शेतकरी, दिव्यांग बांधव, प्रहार जनशक्ती पक्षाचे जे कार्यकर्ते ते या महाएल्गार मोर्चामध्ये सहभागी झालेले आणि आता नुकतंच भाकरी आणि बेसन खाऊन या ठिकाणी आता नागपूरसाठी कूच करणारे आपल्यासोबत काही शेतकरी प्रहारचे कार्यकर्ते आहे। काय सांगाल, कशी तयारी झाली, आता पुढचा प्लॅन काय आहे? तसं पाहिलं तर आम्ही 2 दिवसाचे डबे सोबत आणलेले आहेत, परंतु या गावकऱ्यांचं शेतकऱ्यांच्या मोर्चाप्रती जे प्रेम होतं ते रात्री देखील त्यांनी स्वयंपाक दिला आणि आजचा देखील आम्हाला नाश्त्यात बेसन आणि पोळी दिली आणि आमच्यासोबत त्यांनी हे सांगितलं का तुम्ही 1000, 2000, 3000 लोकांसोबत घेऊन जा। प्रत्येक ठिकाणी प्रतिसाद 1 नंबर चांगला आहे आणि सगळ्या लोकांचं असं म्हणणं पडलं का हा बच्चू कडूंनी घेतलेला जो विचार आहे तो शेतकऱ्याच्या मनातला आहे। शेतकऱ्याच्या ज्या भावना आहेत ते बच्चू बोलत आहेत आणि या मोर्चाला सगळेजण उपस्थित राहणार अशी ग्वाही देत आहेत। आता पुढचं प्लॅन काय, इथून नागपूर जाणार, नंतर तिथे काय? नाही, आता इथून पहिले बच्चू मार्गदर्शन करतील सगळ्यांना, इथून आम्ही जाऊ, कारण की इथून आता लातूर, उस्मानाबाद, मुंबई इकडचे सगळे शेतकरी इथे येणार कोकणातले आणि इथून आम्ही सगळे नागपूरला सोबत जाऊ। आणि विषय असा आहे की आता आम्ही घेतल्याशिवाय जाणार नाही, आम्ही घेतल्याशिवाय परत जाणार नाही। मिटिंगाचं किती आश्वासन येऊ, त्यांनी बोलावणं करो, त्यांनी काही करो, प्रत्यक्षात ये आम्हाला सांग, लिहून दे, अशा प्रकारची आमची सर्व शेतकऱ्यांची मानसिकता आहे। गोळ्या आता बच्चू कडूंनी सांगितलं गोळ्या घेतल्या तरी चालन पण माघार नाही, कारण की शेतकऱ्याच्या घरी 18 विश्व दारिद्र्य या वर्षी आलेलं आहे।
सोयाबीन पिकलं नाही, संत्र्याला भाव नाही आहे, केळी म्हणजे पूर्ण मुळासकट नष्ट झाली. कपाशीचा विषय आहे तर कपाशीचे बोंड सडून गेले. ही तर 2 महिन्यापूर्वीच्या फडणवीस सरकारनं कर्जमाफी करायला पाहिजे होती. म्हणजे एवढा तितंबा या पूर्ण महाराष्ट्रात झालेला आहे. परंतु मला समजत नाही या फडणवीस साहेबांना काय अडचण आहे आणि काय नाही. सध्या खूप आक्रमक झालेले आहे शेतकरी. मी एक प्रतिक्रिया घेणार. बच्चू कडूंचे जे मोठे बंधू आहेत ते सुद्धा या महाएल्गार मोर्चामध्ये सहभागी झालेले. आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. बच्चू कडूंचे जे मोठे बंधू आहे ते आपल्या सोबत आपण त्यांना बोलू, पण ते नुकतेच कुठे बाहेर गेलेले. प्रज्ञा, खूप शेतकरी मोठ्या संख्येने या महाएल्गारमध्ये सहभागी बरोबर झालेले आहे. आहे. अनेक पिकं आहेत ज्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि कर्जमाफी ही प्रमुख मागणी आहे. त्यासोबत शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत ज्याच्या संदर्भात या मोर्चातून आवाज उठवला जाईल. प्रणय, अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या बच्चू कडूंच्या महाएल्गार मोर्चात आज अमरावतीतून नागपूरमध्ये दाखल होणार आहे. दरम्यान बच्चू कडूंच्या आंदोलनाची सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. आज सकाळी 10:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. मात्र आज मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला बच्चू कडू उपस्थित राहणार नाहीत. सरकारनं याआधीही बैठका घेतल्या पण त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. मुख्यमंत्र्यांना जर शेतकऱ्यांची काळजी असेल तर त्यांनी चर्चा करून प्रतिनिधी पाठवावे अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. 7व्या महिन्यात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आणि 7व्या महिन्यात बैठक झाल्यानंतर काहीच केलं नाही. बावनकुळे साहेबांनाही बैठक घेतली, त्याचाही काही निर्णय झाले नाही. आणि मग बैठकी घ्यायच्या आणि वेळ मारून घ्यायचा असा तर प्रकार नाही. आणि त्याच्यामुळं आम्ही मुख्यमंत्र्यांना आत्ता मेसेज केलेला आहे. त्यांना विनंती केली आम्ही तर आम्ही जे मुद्दे पाठवले या मागण्या केल्या त्याच्यावर तुम्ही निर्णय घ्या आणि निर्णय घेऊन आम्हाला प्रतिनिधी पाठवा कोणी, आणि मग आम्हाला निर्णय घ्यायला सोपं जाईल. शेतकऱ्यांचा आक्रोश खूप मोठा होईल, परिणाम वाईट होतील असं कराळे गुरुजींनी सुनावलंय. आंदोलन सुरू झाल्यावरच देवाभाऊंना जाग आली का असा सवाल त्यांनी केलाय. सरकारनं प्रतिनिधी पाठवावे आणि कर्जमाफी जाहीर करावी असं त्यांनी सुचवलंय. सरकारला वाटतंय विदर्भातले शेतकरी झोपलेले आहेत अशी टीका कराळे गुरुजींनी केली आहे. नाही, बस मला काय म्हणायचं आहे, देवाभाऊले आत्ताच जाग आली का? म्हणजे शेतकऱ्याचं आंदोलन निघालं, त्याचा प्रतिसाद दिसल्याच्या नंतर उद्या या, म्हणजे हे अर्ध हागुडा आंदोलन सोडून द्यायचं. 2 दिवसापूर्वी दिलेलं आहे त्यांना. नाही, पण हे आता आंदोलन आट्याकाट्यावर आल्यावर निश्चित झाल्यावरच तुम्हाला जाग येते का बच्चू भाऊले बोलवायचं किंवा चर्चेसाठी बोलवायचं? खरंच देवाभाऊले लोकांची कीव असेल, शेतकऱ्याची कीव येत असेल तर त्यानं डेलिगेट्स पाठवावं, नाही तर स्वतः यावं इथं आंदोलनस्थळी. मधात आम्हाला कुठंतरी पकडावं, आम्ही भेटू त्याला शेलू गेलो आणि तिथं चर्चा करावी सगळ्या शेतकऱ्याच्या समोर. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपूरमधील कार्यालयात दिवाळी मिलन कार्यक्रमात वाजले की बारा या लावणीवर नृत्य सादर झाल्यानं राजकीय वाद निर्माण झाला. दरम्यान या प्रकाराची दखल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी घेतली. नागपूर शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांना 7 दिवसात स्पष्टीकरण देण्याच्या सूचना केल्या आहेत. तर हा प्रकार निषेधार्ह असल्याचं सांगत संबंधितांवर योग्य कारवाई केली जाईल असं आश्वासन प्रफुल्ल पटेल यांनी केलंय. दरम्यान जुन्या राष्ट्रवादी कार्यालयात शरद पवारांच्या समोरच लावणीचे कार्यक्रम झाल्याचं चित्रा वाघ यांनी सांगितलंय. त्यामुळे कार्यक्रमांमध्ये लावणी होणं यात काही नवीन नसून शरद पवारांसोबत कोणी लावणी केली हेही माहीत असल्याचं चित्रा वाघ यांनी सांगितलंय. सुप्रिया सुळे विसरले असतील, ज्या वेळेला जुनं राष्ट्रवादी कार्यालय होतं त्या ठिकाणी सुद्धा लावणीचे कार्यक्रम झाले. त्याला तर पवार साहेब स्वतः होते हजर, मी साक्षीदार आहे त्याची. मग त्याच्यामध्ये नवीन काय आहे? कोणी लावणी केली त्या कार्यकर्तीचं नाव पण मला माहिती आहे. मीच काय, कित्येक लोक होते आणि मी एकटी नव्हती, खूप कार्यकर्ते होते, स्वतः साहेब सुद्धा होते आणि सगळेच जण तिकडे होते. त्याच्यामुळे नवीन नाही आहे काही की पहिल्यांदाच होतंय किंवा इकडे होतंय आणि तिकडे होत नाही, अशातला काही भाग नाही. तुम्ही जुने जर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जर विचारलं तर सगळे सांगतील की हो असा कार्यक्रम इथे झाला होता म्हणून. आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट. गजानन मारणे टोळीतल्या गुंड रुपेश मारणे याला अटक करण्यात आली आहे.
रुपेश मारणेला कोथरूड पोलिसांनी आनगाव तालुका मुळशी इथून अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुपेश मारणे फरार होता. पुणे पोलिसांनी रुपेश मारणे याला बेड्या ठोकल्यात. कोथरूड येथील एका तरुणाला मारहाण प्रकरणात गजानन मारणेसह रुपेश मारणे याच्यावरही गुन्हा दाखल होता. मात्र तेव्हापासून रुपेश मारणे पोलिसांना चकवा देत फरार होता. गजानन मारणे टोळीचा गजानन मारणेनंतर सूत्र चालवणारा रुपेश मारणे हा प्रमुख सूत्रधार आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगावचे भाजप आमदार राजेश पवार यांनी गांधीगिरी केली आहे. कार्यालयीन वेळेत हजर नसलेल्या तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्याच्या खुर्चीला हार घालून पूजा करण्यात आली आहे. नायगाव पंचायत समिती अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांकडून सर्रासपणे अधिकारी पैसे घेत असलेल्या अनेक तक्रारी आमदार राजेश पवार यांच्याकडे आल्या होत्या. त्यानंतर आमदार राजेश पवार यांनी स्वतः नायगाव पंचायत समितीमध्ये जाऊन त्याची खातरजमा केली असता तक्रारीचा पाऊस पडलाय. नायगाव तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांनी इंजिनियर घरकुलाचा हप्ता मंजूर करून देण्यासाठी पैसे घेत असल्याचं बोलून दाखवलं आणि त्यानंतर आमदार राजेश पवार यांनी संबंधित इंजिनियर व ऑपरेटर त्यांच्याकडे पैसे घेतले का नाही अशी विचारणा केली असता 9 इंजिनियरनी आम्ही पैसे घेतले असं कबूल केलं आणि त्यानंतर आमदार राजेश पवार यांनी सगळ्या नागरिकांसमोर आम्ही पैसे घेणार नाही अशा पद्धतीची शपथ घरकुल योजनेशी निगडीत असलेल्या इंजिनियर आणि ऑपरेटर यांच्याकडून बदवून घेतली आहे. लातूरमध्ये महावितरण अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून व्यापाऱ्यानं थरारक पाऊल उचललंय. महावितरणच्या कार्यालयात कोंडून घेत आत्महत्येची धमकी दिली. पैसे दिल्यानंतरही महावितरण अधिकाऱ्यांकडून कामाची टाळाटाळ केली जात होती. महावितरण अधिकारी त्यांच्या जागेतील विद्युत लाईन दुसरीकडे नेण्यासाठी पैशाची मागणी करत होते. तर पैसे दिल्यानंतरही कामात टाळाटाळ केली जात असल्यानं त्रस्त होऊन व्यापाऱ्यानं हे पाऊल उचललंय. रायगड जिल्ह्यामध्ये आधार नोंदणी आणि अद्ययावत केंद्र वाटप प्रक्रिया सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. कारण जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केलेल्या पात्र अर्जदारांच्या यादीमध्ये शासनाच्या अटींचं उल्लंघन झाल्याचा प्रकार समोर आलाय. शासनाच्या नियमांनुसार एकाच कुटुंबातील 2 व्यक्तींना अर्ज करण्यास सक्त मनाई असताना देखील यावेळी मनोज मारुती भोईर आणि सतीश मारुती भोईर या दोन्ही सख्या भावांना या योजनेत पात्र ठरवण्यात आल्यानं हा गोंधळ समोर आला. नाशिकमधील प्रमोद महाजन उद्यान उद्घाटनाच्या 3 दिवसानंतरच बंद करण्याची वेळ आली आहे. 2 नोव्हेंबरपर्यंत तांत्रिक कामामुळे उद्यान बंद ठेवण्याचा महापालिकेनं निर्णय घेतलाय. भाऊबीजेच्या दिवशी या उद्यानाचं उद्घाटन करण्यात आलं. 1 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर लोकार्पण होताच उद्यानात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानं खेळण्यांची मोडतोड झाल्यामुळे उद्यान बंद केल्याची माहिती आहे. उद्यानांचं शहर म्हणून नाशिकची ओळख आहे आणि याच नाशिकमध्ये सर्वाधिक जुनं आणि नावाजलेलं प्रमोद महाजन उद्यान हे गेल्या भाऊबीजेच्या दिवशी सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर आणि स्थानिक आमदार देवयानी फरांदे यांच्या माध्यमातून त्याचं लोकार्पण करण्यात आलं. खरं तर दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात या उद्यानाला नाशिककरांनी भेट दिली. मोठी गर्दी या ठिकाणी झाली आणि या उद्यानांची त्या ठिकाणची असलेल्या साहित्यांची मोडतोड या ठिकाणी करण्यात आल्यानंतर नाशिक महानगरपालिकेने हे प्रमोद महाजन उद्यान तांत्रिक कारणामुळे 2 नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण जर पाहिलं तर गेल्या 1 वर्षभरापासून हे उद्यान नेमकं कधी सुरू होईल यासाठी अनेकांकडून त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले गेले होते. मात्र याचं नूतनीकरण जे झालं आणि त्यानंतर त्याचं लोकार्पण देखील करण्यात आलं. खरं तर हे उद्यान नाशिकमधील सर्वाधिक महत्त्वाचं आणि सर्वात मोठं जुनं असलेलं हे उद्यान आहे आणि या प्रमोद महाजन उद्यानाचं नूतनीकरण झाल्यानंतर त्याचं उद्घाटन देखील झालं, लोकार्पण झालं आणि एकूणच या उद्यान सुरू झाल्याच्या 2 दिवसातच त्याची मोठ्या प्रमाणात तोडमोड आणि या ठिकाणी असलेल्या साहित्यांची या ठिकाणी तोडफोड या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि त्यानंतर नाशिक महानगरपालिकेनं हे उद्यान तांत्रिक कारणासाठी 2 नोव्हेंबरपर्यंत हे उद्यान बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि एकूणच खरं तर मोठ्या अपेक्षेने हे उद्यान कधी सुरू होईल असं नाशिककर या ठिकाणी प्रश्न उपस्थित करत होते. मात्र 2 दिवसानंतरच हे उद्यान पुन्हा बंद करण्याचा निर्णय नाशिक महानगरपालिकेने घेतला आहे. कॅमेरामन मयूर बारगेचा शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक. एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटिनमध्ये. अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स आपल्याला पाहायचे आहेत. थोड्याच वेळात पुन्हा भेटूया.